हाय, हॅलो, नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी सुकट आणि वांगी घेतली आहेत. तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल आपल्याला नक्की काय करायचं आहे. तर आपल्याला वांगं आणि सुकटीचं कालवण करायचं आहे. तर खूप छान होतं हे. अगदी गावरान पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर इथे मी आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आता आपल्याला यामध्ये ही सुकट भाजून घ्यायची आहे. सुकट यासाठी भाजायची, जे सुकटीचा उग्र वास असतो तो असं भाजल्यामुळे तो वास निघून जातो. खूप जास्त देखील भाजायची नाही, अगदी 1 मिनिटभर आपल्याला ही भाजून घ्यायची. त्याचा कलरसुद्धा आपल्याला बदलायचा नाही आहे. तर पाहू शकता इथे 1 मिनिटभर मी सुकट भाजून घेतली आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता सुकटीचा कलर देखील चेंज झाला नाही आहे. अशीच आपल्याला सुकट भाजून घ्यायची. आता ही सुकट भाजून झाली आहे. आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे मी सुकट एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता आपण वांगी कट करून घेऊया. तर वांगेचा असा पाठीमागचा अर्धा देठ कट करायचा आहे आणि वांगी आपल्याला अशी उभी अशी कट करून घ्यायची आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही आडवी कट केली तरीसुद्धा चालणार आहे. ते इथे मी सर्व वांगी कट करून घेते. आपली वांगी कट करून झाली तर आता याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपण इथं आता कांदा कट करून घेणार आहे. कांदा देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचा आहे. 4-5 पाकळ्या लसणाच्या देखील मी बारीक कट करून घेतल्या आहेत. आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल घातले. तेल गरम झालं की यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घातली आहेत. आता यामध्ये मी लसूण घातला आहे. लसूण थोडासा गोल्डन होतपर्यंत परतून घ्यायचा. लसूण परतला की यामध्ये आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. आता कांदा देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा दोन्हीसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे. 1 मिनिटभर आपल्याला हे परतायचं आहे. तर पाहू शकता इथे मी कांदा आणि टोमॅटो 1 मिनिटभर परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट, कांदा मसाला, बेडगी मिरची पावडर, धना पावडर आणि हळद घेतली आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाला घातल्यानंतर हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स करून घेतले की यामध्ये आपण जी वांगी कट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहेत. वांगी घातली की यामध्ये आपल्याला लगेच सुकट घालायची आहे. सुकट मी भाजून झाल्यावरती ती पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतली होती. आता ही सुकट देखील आपल्याला सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर मी हे सर्व मिक्स करून घेतले. आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. जितपत तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. आता आपण यावरती झाकण ठेवून एक
5 ते 6 मिनटं हे शिजून घेणार आहोत. 5 ते 6 मिनटं झाले आहेत. आता आपण झाकण काढूया आणि एकदा भाजी मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता इथे मी वांगं शिजले का चेक करत आहे. वांगं आपलं शिजलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. पोह्यांचा चमचा असतो ना, ते 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा यावरती आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 मिनिटभर झाकण ठेवून घेतलं होतं. आता आपण हे झाकण काढूया आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता वांगी देखील आपली छान शिजली आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यावरती आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.